नमस्कार मंडळी. पिशवी भरून भाजीपाला बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा भाजीपाला ही आम्हाला का दाखवत आहे. पण हा भाजीपाला आलेला आहे माझ्या माहेरकडून, जे की आमचे वडील घेऊन आलेले आहेत. तर वडील येणार म्हणून मी तर खूप खुश होते आणि मुलंही माझ्यासोबत खूप खुश होते. स्पेशली वडिलांना मी माझ्यासाठी बोलवून घेतलं होतं, कारण मला वडिलांनाही खूप बघावंसं वाटत होतं आणि आईच्या हातचा आकाडही खावं असं वाटत होता. तरी वडिलांनी येताना इतक्या सारे भाजीपाला घेऊन आले होते. सोबतच घरचे भरभरून पिशवी भरून लिंबू घेऊन आलेले, त्यातले 4 बाजूला मी काढून ठेवले होते. तर तेच घ्यायला प्रियांशीची इथं धडपड चालू होती. आणि भाजीपाला तर 8-10 दिवस तर काही संपणार नव्हता, इतका घेऊन आले होते. तर हा सगळा भाजीपाला एवढ्या लांबून घेऊन येण्याचं एकच कारण होतं की आम्हाला आकाडही खायचा होता आणि वडिलांना बघायचंही होतं. वडील आलेले होते त्यामुळे रात्री भाऊही भेटायला आला होता वडिलांना, कारण माझे वडील राहतात सोलापूरमध्ये आणि मी आणि माझा भाऊ राहतो सांगलीमध्ये. मी मिरजमध्ये राहते आणि तो कुपवाडमध्ये राहतोय. त्यामुळं तो आणि त्याची मिसेस म्हणजे माझी भाऊजही पण दोघं पण भेटायला आले होते आणि सोबत केकही घेऊन आले होते, जो की शिवांशला खायलाही आवडतो आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस पण होता आणि शिवांशनेच केक कापला होता. तर शिवांशच्या हाताने काही केक कापायला येणं झालं होतं, त्यामुळे त्याच्या मामीने सगळ्यांना केक कापून भरवला. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता पण त्यांनी काही तो सेलिब्रेशन केला नाही. तर शिवांशची इच्छा होती केक खायची म्हणून ते केक घेऊन आले होते, एक फॉर्मॅलिटी म्हणून. तर शिवांश आणि सोबतच मामा मामींसोबतच त्यांच्या बाजूची एक लहान छोटी मुलगीही घेऊन आली होते. तर मी आणि वडील चाललो होतो माझ्या आईसाठी चप्पल घेण्यासाठी. चप्पल घ्यायचं म्हणून आधी तर समोर वडिलांना बाहेर नेलं होतं थोडंसं. तर वडिलांना घेऊन एका शॉपमध्ये गेले, तिथं बघितलं तर बऱ्याचशा ऑप्शन्स होते चप्पलचे. त्या चप्पलच्या ऑप्शनमधून मी एक शोधून काढली होती, जी की माझ्या आईला रानामाळ्यात वापरताही येईल आणि आवडेल आणि खास दिसेलही, आणि त्यांनी डिस्काउंटमध्ये मला अगोदर दिले होतेच, त्यामुळे मी इथूनच घ्यायला आले होते. तर आत गेलो, सिलेक्ट केली चप्पल, त्यांनी घेऊन पिशवीमध्ये पॅक करून दिले. मी घेऊन माघारी आले आणि घरी येऊन बघितलं मी पहिला माझ्याच पायात घालून. तर मला बसते का बघितलं, माझ्यापेक्षा लहान साईज माझ्या आईला लागते म्हणून मी घेऊन बघितलं. क्वालिटी ही एक नंबर होती. मी एवढी खुश होते कारण मला लांबून आईसाठी चप्पल घेऊन द्यायचं वेगळाच आनंद असतो. तर संध्याकाळी मी माझ्या भावासोबत त्याच्या घरी गेले होते. तर मस्तपैकी मटणचा बेत होता, कारण श्रावण लागणार आहे, बिर्याणी चिकन बनवून. तर संध्याकाळी यायला वेळ खूपच झाला आणि जेवण वगैरे आम्ही त्यांच्यातच केलं.